आपण आता बघणार राज्याची कशी पुनर्निर्माण झालेला आहे. म्हणजे हा पिरियड मध्ये वेस्टफेलियन स्टेट आपण तो म्हणलो. आपण गेले लेक्चर मध्ये आपण वेस्टफेलिया बद्दल बोलले होते. हा लेक्चर मध्ये आपण हा वेस्टफेलियन स्टेट कशी आजची आधुनिक राज्य म्हणून झाले आणि त्याच्यानंतर ग्लोबलायझेशन जागतिकीकरणची वेळेत ते पोस्ट वेस्टफेलियन स्टेट झाली का हे प्रश्न आलेला आहे. सो हा लेक्चर आणि पुढच्या लेक्चर आपण युरोपियन इतिहासकडे बघून ह्याची कशी पुनर्निर्माण झालेला आहे त्याची आपण हे लेक्चर मध्ये बघणार. इथे बेसिकली आपण तेव्हा वेस्टफेलियन लक्षात घ्यायला पाहिजे की पहिली हा कोड तुम्हाला माहिती असलं तर मार्टिन लुथर नी जर्मनीमध्ये त्यांनी प्रोटेस्टंटिझम या चर्चवर काय काय त्यांनी मुद्दे ठेवले होते 1517ला. हा अतिशय महत्वाची आहे बिकॉज हा एक पहिली मुद्दा होता. बेसिकली राज्य आणि धर्माची वेगळीपणा होण्याची पहिली मॅकियावेलींनी प्रयत्न केले. त्याच्यानंतर हे मार्टिन लुथरची हे युरोपियन इतिहास मध्ये हा अतिशय महत्वाची पिरियड आहे. बिकॉज पहिल्यांदा तुम्हाला धर्म आणि राज्यामध्ये वेगळेपणा होण्याची हे तुम्ही बघतात. सो हा इव्हेंटला ते रेफॉर्मेशन म्हणतात, प्रोटेस्टंट रेफॉर्मेशन म्हणतात. आणि तुम्ही पाहिलं तर हा इतिहास मध्ये अतिशय महत्वाची आहे बिकॉज सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता आपण ते मराठीमध्ये म्हणतो त्याची सुरू इथे होत. आणि ते बघितलं तर पुढच्या 100 वर्षासाठी भरपूर युरोपमध्ये ते मोनार्क्स होते म्हणजे राजे होते. त्यांनी धर्माला वापरून ते मी तुम्हाला 30 इयर्स वॉर बद्दल सांगितले होते. आणि ते पाहिलं तर ते खरं राजकारण आणि अर्थव्यवस्थामुळे ते युद्ध झाली. बट लोकांनी धर्माची ओळख एक्स्पेशली तेव्हा त्यांना धर्मनिरपेक्षता म्हणजे हा ख्रिश्चियानिटीचे आंतरधर्म निरपेक्षता म्हणजे कॅथलिक्स आणि प्रोटेस्टंट्स मध्ये होते. म्हणजे ते दुसरे धर्मांसाठी हे धर्मनिरपेक्षता पहिली सुरू नाही झाले होते. त्याची आपण इथे बघतो. सो वेस्टफेलिया हा त्यांनी बंद केले आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये या अर्थव्यवस्थांमध्ये. तो तुम्हाला इथे पाहिलं काय सार्वभौमिकता राज्यांची एक मोठा ओळख आणि इंडिपेंडेंट कंट्रोल म्हणजे त्यांच्या राज्याची आत काय होतात ते त्यांची विषय होते. म्हणजे दुसरं राज्य हे त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. हाच वेस्टफेलियन सिस्टमला आज आपल्याला ह्याची काय रेलेव्हन्स आहे तुम्ही पाहिलं तर सगळं दुसरं संस्था आणि गट राज्याची अंतर ते स्पिरिच्युअल म्हणजे धार्मिक या टेम्परल म्हणजे आपलं राजनैतिक आर्थिक सामाजिक अशी संस्था सगळं राज्याची खाली जाते. म्हणजे हे राज्य विरुद्ध जाऊ शकत नाही. राज्य हा संकल्पनाला सार्वभौमिकता दिली. आणि हे दुसरं काय हा वेस्टफेलियन सिस्टम मधून आपल्याला आले. आपण वेस्टफेलियन राज्य म्हणतो. सॉव्हरेन इक्वालिटी म्हणजे सार्वभौम्य समानता. म्हणजे ते युरोपमध्ये ते राज्य होते. सगळं राज्यांना समान हक्क आणि ते समान हक्क कुठे मोस्ट इम्पॉर्टंट अतिशय महत्वाची कुठली होती राईट टू नॉन इंटरफेअर म्हणजे त्यांची आतल्या विषयामध्ये दुसरं राज्य हस्तक्षेप करू शकत नाही. तिसरा सोसायटी ऑफ स्टेट्स पहिल्यांदा राज्यांची एक समाज अशी संकल्पना त्यांनी आणली. हा असोसिएशन ऑफ सॉव्हरेन स्टेट्स बिकॉज हा कशासाठी महत्व आहे. तुम्ही 20वी शताब्दीमध्ये लीग ऑफ नेशन्स आणि युनायटेड नेशन झाले हे संकल्पना इथे सुरू झाली. पहिल्यांदा त्यांनी छोटे ह्याच्यावर त्यांनी अशी असोसिएशन म्हणजे एक गट त्यांनी निर्माण केले की त्यांना
सगळ्या राज्यांना काय काय कॉमन इंटरेस्ट आहे, हित आहे, मूल्य आहे आणि नॉर्म्स. आपण मराठीमध्ये एक काही शब्द तुम्ही नियम नियमावली म्हणू शकतात, बट नॉर्म्स म्हणजे ते आत इंग्लिशमध्ये ते वेगळ्या अर्थात येतात. नंतर सत्ता संतुलन हा अतिशय महत्वाची आहे, बिकॉज तुम्ही ते पाहिलं तर हा काय पिरियड मध्ये आंतरराष्ट्रीय राज्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला राज्याला पॅरिटी आपण समानता म्हणू शकतो आणि स्टेबिलिटी स्थिरता हा कम्पिटिंग म्हणजे आतलून कुठली कोणी त्याला चॅलेंज करू शकत नाही आणि राज्यांची अतिशय ते एक मोठा खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पुढे यायला लागले. ह्याच्यानंतर तुम्ही पाहिलं ते 17 ते 13 मध्ये बेसिकली हा स्पेन राज्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा राज्यामध्ये त्यांची सक्सेशनची युद्ध चालली. सक्सेशन म्हणजे कोण राजा व्हायचं त्यांच्यामध्ये हे होते आणि तेव्हा त्यांनी काय केले, पहिल्यांदा त्यांनी सॉव्हरेन अथॉरिटी म्हणजे सॉव्हरेन अथॉरिटी आणि टेरिटोरियल बाउंड्रीज म्हणजे सगळ्या राज्यांना एक सीमा असतात, एक महत्व होतं. बिकॉज आता आधुनिक राज्याला सीमा हा असणं, त्यांची राज्य कुठली आहे ते हा ट्रीटी पासून त्यांनी लेखी हे आपलं पुढे आणतात. सो तुम्ही पाहिलं तर दुसरा मेन ओळख येतात हा पीस ऑफ अट्रेक्ट मधून 1713 मध्ये. ह्याच्यानंतर आपल्याला थोडा बघायला लागणार की 2 मेजर रेव्होल्युशन्स होतात. ते अतिशय आपल्याला माहिती पाहिजे की हा दोन्ही रेव्होल्युशन्स आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आधुनिक राज्याची 20वी शताब्दीवर ते अतिशय महत्वाची त्यांची परिणाम आहे. अमेरिकन रेव्होल्युशन म्हणजे अमेरिकेची स्वातंत्र्यासाठी त्यांची लढाई 1776 मध्ये आणि फ्रान्सची रेव्होल्युशन 1789. तुम्हाला माहिती आहे अतिशय महत्वाचे सिद्धांतकार पण ह्याच्यातून बाहेर आलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सोशल कॉन्ट्रॅक्ट खाली सिद्धांत लिहिले. दुसरे व्हॉल्टेअर अतिशय ह्याची आणि एडमंड बर्क तुम्हाला ब्रिटनची माहिती पाहिजे, बिकॉज तुम्हाला कन्झर्वेटिझम ह्याची सिद्धांताला एडमंड बर्कचे अतिशय महत्व आहे. आता मार्गरेट टॅचर, रोनाल्ड रीगन हा रिपब्लिकन पार्टी अमेरिकेत आहे, ते नवी कन्झर्वेटिझमवर त्यांची सिद्धांत चालू आणि त्यांची सिद्धांतकार एडमंड बर्क आहे. आणि हा एडमंड बर्क अतिशय हा फ्रेंच क्रांतीबद्दल त्यांनी हा फ्रेंच क्रांतीची काय एवढं महत्व पडले 1789 मध्ये हा झाले. तुम्हाला माहिती आहे तो पहिल्यांदा त्यांनी काय सांगितले की सत्ता या सार्वभौमता राजामध्ये नसते, ते लोकांकडे असतात. तुम्हाला माहिती आहे त्यांनी एक प्रिझन तोडून बाहेर येऊन लोकांनी हे केले. सो त्यांनी म्हणले राजा काय तुम्हाला सगळं माहिती आहे लुई द 16th आणि त्यांची बायको क्वीन अँटोनेटची काय होती तिला एवढं पण नाही माहिती होतं की लोकांकडे खायला ब्रेड नसलं तर ती म्हणली ईट केक्स. ते अतिशय म्हणजे ती एवढं तिला सामाजिक ज्ञान पण नव्हतं, ते लोकांवर ते राज्य करत होते. दुसरं तुम्ही पाहिलं तर हा फ्रेंच महायुद्ध नॅशनल आयडिया ऑफ नॅशनल सेल्फ डिटर्मिनेशन म्हणजे राजकीय लोकांनी स्वयं काय पाहिजे त्यांना म्हणजे एका गटाला स्वतःची राज्य करण्याची इच्छा असलं तर ते इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे अशी राष्ट्रीय डिमांड पुढे आले होते. सो तुम्ही पाहिलं तर 2 हितून आणि तिसरा तुम्ही पाहिलं तर हा प्रिन्सिपल मधून
मार्गरेट टॅचर एडमंड बर्गची काय समज होती की द रेन ऑफ टेरर. पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुम्हाला हिंसा वापरून तुम्ही एक उद्देशासाठी हिंसा वापरू शकता. नंतर तुम्ही पाहिलं तर मार्क्सवादी लोक, कार्ल मार्क्स, फ्रेडरिच एंगल्स, लेनिन हे सगळ्यांनी पण हिंसाची वापर केली. त्यांनी काय म्हणलं, दी मीन्स जस्टिफाय दी एंड्स जस्टिफाय द मीन्स. म्हणजे तुमची उद्देश काय, तुम्ही काय पण त्याची हे देऊ शकतात. हे बेसिकली हा रेन ऑफ टेरर मधून आले. तुम्ही गोष्टी अतिशय त्यांना ते आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की कुठली लोकशाही होऊ शकतात, आपण त्याच्यावर आपण सगळं राजा असलेला इम्पिरियल सिस्टम्सला पहिला धक्का दिला. लोकांची एथनिक म्हणजे तुम्ही वंश म्हणतो, बट एथनिक इंग्लिशला अंब्रेला टर्म आहे. आणि धार्मिक, सांस्कृतिक हे सगळं तुम्ही करू शकता. भारत एक मल्टी एथनिक राज्य, म्हणजे भारतामध्ये आपण वेगळं ह्याच्यामधून येऊ शकतो अशी काय काय सोशिओलॉजिस्ट म्हणजे समाजशास्त्रज्ञानाची आहे. आणि इथे पाहिलं तर पहिल्यांदा तुम्हाला धर्म आणि मॉडर्न नॅशनलिझम म्हणजे आधुनिक राष्ट्रवाद आणि उदारमतवादची नंतर होता. हा बेसिकली आपण इथे मी हा स्लाइड मध्ये तुम्हाला क्लिअरली दाखवले की पहिल्यांदा 400 वर्षाची अतिशय शक्तिशील राजाची डायनास्टी होते, बुरबॉन रूल म्हणून, लुई द 14th म्हणून अतिशय पॉवरफुल राज्य होतो. आणि हे राज्यामध्ये भरपूर हे झाले म्हणजे गोल्डन पीरियड पण म्हणतात. तो पहिल्यांदा तुम्हाला मोनार्कीची अबॉलिशन होतं 1792 मध्ये. आणि पहिल्यांदा फ्रान्सनी एक रिपब्लिकन म्हणजे गणतंत्र प्रकाराची त्यांनी सरकार बनवली. आणि दुसरा तुम्ही पाहिलं तर ह्याच्या बरोबर लँड ओनरशिप, नेपोलियननी भरपूर करार आणले. तिथे राजाची हाताखाली या मोठं तुम्हाला मी ते गोष्टी सांगत होते की चर्च युरोपमध्ये धर्माची डिफरंट कॅथलिक चर्च त्यांना काय एवढं महत्व होतं तुम्हाला माहिती पाहिजे. विल ड्युरॅन्ट म्हणून त्यांची सिरीज तुम्ही वाचलं तर तिथे माहिती असल्यास सेंट बार्थिलोम्यूस फीस्ट म्हणून त्यांनी सेलिब्रेट करायचं. हे काय तुम्हाला वाटेल फीस्ट म्हणजे तुम्ही सगळ्यांना काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी मिठाई हे सगळं नाही. इथे कॅथलिक्सनी प्रोटेस्टंट्सला मारायचं आणि हा मारण्याला त्यांनी फीस्ट नाव दिलं. म्हणजे चर्चची एवढं मोठं आणि धर्माची आणि एका धार्मिक ओळखांची एवढं महत्व होतं. ते हे क्रांतीनंतर पूर्णपणे कमी झालं. पण ह्याच्या भरपूर लोक म्हणतात ते फ्रेंच रेव्होल्युशन नंतर काय काय सिद्धांतला प्रचंड पुढे काढतात. भरपूर नवीन राज्य निर्माण झाले. उदारमतवाद, ॲडम स्मिथ आणि हे आणि उदारमतवाद म्हणून पुढे आले. तुम्हाला जॉन लॉक सोशल कॉन्ट्रॅक्ट खाली आपण वाचतो. या TH ग्रीन वेलफेअर स्टेट हे सगळं आलेलं आहे. आणि तुम्हाला ह्याच्या पुढे हे पाहिलं तर अँड कम्युन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कम्युनिझम हा पिरियड मध्ये कार्ल मार्क्स, फ्रेडरिच एंगल्स हे सगळ्यांना हा क्रांतीमधून त्यांनी प्रचंड प्रोत्साहन करून तुम्हाला एक मार्क्सवाद पद्धत पण दिलं. अँड अमेरिका पर्यंत पण हे पोहोचलं की
त्याच्यानंतर आपण पुढे कधी राज्याची पुनर्निर्माण होण्याची मोठी प्रकार होते, कॉन्सेप्ट ऑफ युरोप. म्हणजे नेपोलियनची हरणेनंतर तुम्हाला माहितीये फ्रेंच क्रांती झाल्यानंतर नेपोलियन बोनापार्ट एक अतिशय गरीब मुलगा, ते कॉर्सिकावरनं एक सोल्जर म्हणून म्हणजे एक शिपाही म्हणून होते आणि त्यांनी राजा होता. म्हणजे तुम्हाला इथे काय येतं, तशी आपले हिंदी सिनेमेमध्ये अतिशय गरिबीवरनं पण लोक मोठे होऊ शकतात, अशी नेपोलियनची आहे. आणि त्यांनी अतिशय चांगलं म्हणजे स्ट्रॅटेजिस्ट होते, मिलिटरी जनरल, म्हणजे युद्धामध्ये त्याच्यासारखं होणहार कोणी नव्हतं. तुम्ही घेऊ शकतो महाराष्ट्र मराठा हिस्ट्रीमध्ये छत्रपती शिवाजी सारखं, अशी ते फ्रेंच लोकांची मोठा सिंबल होता. त्यांनी हा शताब्दीमध्ये अख्खा युरोप फ्रान्स खाली आणण्याची प्रयत्न, आणि हे 1815 मध्ये तुम्हाला माहिती पाहिजे दुसरं सगळं युरोपियन राज्य एकत्र होऊन ब्रिटनची काली त्यांनी हरवलं नेपोलियन बोनापार्ट मध्ये, बॅटल ऑफ वॉटरलू युद्धमध्ये 1815 मध्ये. म्हणून 1815 अतिशय महत्वाची आपल्याला एक कालखंड होता. आणि इथे तुम्ही पाहिलं तर हा राज्यांनी सगळे एवढं घाबरून गेले की एक माणूस ही अख्खा युरोपची काय मॅप या युरोपची नक्षा बदलू शकतो. तो त्यांनी काय केलं की कुठे पण युरोपसाठी एक अशी संस्था, इन्फॉर्मल म्हणजे ते हे नाही केले, म्हणजे आपलं लीग सारखं या युनायटेड नेशन सारखं केलं नाही, पण हा 5 मोठा राज्य एकत्र येऊन ते कुठली राज्य, ऑस्ट्रो हंगरी, त्याला होली रोमन एम्पायर म्हणतात. पण अशी आहे की ते होली पण नव्हतं, रोमन पण नव्हतं, बिकॉज व्हिएन्नामध्ये त्यांचे हेडक्वार्टर्स होतं. राज्य हॅप्सबर्ग्स म्हणून एक अतिशय मोठा डायनास्टी होते, ते तिकडे होते. दुसरं ग्रेट पण आत घेतली प्रशिया म्हणजे जर्मनी, आधीची जर्मनीची नाव प्रशिया होते. आणि रशिया जार्स काली होते, जार रोमनॉव्स म्हणून मोठा डायनास्टी होते. सो हे सगळं 5 लोक एकत्र येऊन त्यांनी काय निर्णय घेतले, त्यांनी अशी निर्णय घेतले की पहिली क्रांतिकारी फोर्सेसला नियंत्रणमध्ये ठेवायचं, बिकॉज नेपोलियन सारखं कोणी परत युरोपची नक्षा बदलायचं नाही. सत्ता संतुलन म्हणून आपण शिकतो ना, हा गोल्डन पिरियड, बिकॉज इथे ते म्हणतात सत्ता संतुलन म्हणजे कोणी दुसऱ्यांची विरुद्ध त्यांची सत्ता कमी नाही करायची, कोणी जास्त करण्याची प्रयत्न केलं तर त्यांनी दुसऱ्यांची कमी न करता करू शकतात. आणि त्यांनी आत्ताची ते मोठे सत्ता राज्य होते त्यांची वर्चस्व ची पद्धत केली. सो तुम्ही पाहिलं तर हा एक स्टेटस को सिस्टम होते, ते व्यवस्था होती. हा कॉन्सेप्ट ऑफ युरोप तुम्ही पाहिलं तर 100 वर्ष युरोपमध्ये शांती केली. 1815 ते पहिली महायुद्ध हा ठेवली 1914. आणि हे बेसिकली ह्याच्याकडून आपल्याला काय म्हणतात, हे 5 महासत्तांनी काय करतात, त्यांनी रेग्युलर मीटिंग्स ठेवले, म्हणजे एक क्लब सारखं ठेवले आणि भेटायचं. आणि कधी काही मोठा समस्या आलं तर युद्धाला न जाता त्यांनी हा मीटिंग मध्ये करार आणणे, म्हणजे शांतीपूर्वक त्याची निर्णय आणण्याची प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला काय येतात तिथे राज्याची, कुठलं राज्यावर ह्याच्या काय परिणाम आहे. आधी तुम्हाला होते तर लोकांना सगळ्यांना कोणाला सत्ता आहे ते पुढे येऊ शकतं, डिसेंट्रलाइज सिस्टम. आता त्यांनी काय केलं, अशी आंतरराष्ट्रीय व्यवस्था केली की ते मोर मॅनेज्ड होते. मॅनेज म्हणजे त्यांना नियंत्रण मध्ये ठेवण्याची प्रयत्न केली.
आणि दुसरं हायरार्किकल. हायरार्किकल म्हणजे श्रेणी होती, महासत्ते होते, 5 महासत्ते. हे पिरियडला पण आपण काय सांगतो, मल्टीपोलार. मल्टीपोलार म्हणजे 5 आणि ओटोमन एम्पायर, ओल्ड मॅन ऑफ युरोप म्हणून 6वा होता टर्की. हे 6 राज्य ते महाशक्ती म्हणून म्हणतात. आणि त्यांची तुम्ही पाहिलं तर हा पिरियड मध्ये त्यांची आपलं राज्य आपल्याला दिले. पहिली सत्ता संतुलन, आंतरराष्ट्रीय व्यवस्था अराज्यता असल्यामुळे त्यांना महाशक्त्यांना जबाबदारी घ्यायला लागणार. काय जबाबदारी घ्यायला लागणार? तुम्ही हेनरी किसिंगर ची PhD होती, हे 1815 करार. हेनरी किसिंगर हे एक वास्तववादिक विचारवंत आहे. त्यांनी वास्तववाद लोकांना सत्ता संतुलन अतिशय महत्वाची मेकॅनिझम. त्यांनी काय सांगितलं की हा पिरियड गोल्डन पिरियड म्हणजे स्वर्णयुग आहे सत्ता संतुलनचा. का? पहिली 5 महासत्ते आणि त्यांच्या काली त्यांनी चालवलं. सो पहिली त्यांनी अशी आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यवस्था चालवण्यासाठी एक यंत्र आपल्याला दिले. काय यंत्र? सेकंड, युद्धाला न, आणि तिसरा, पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय करार वापरण्याची संधी मिळाली. तुम्हाला माहिती आहे आंतरराष्ट्रीय करार हा एक विषय म्हणून हा पिरियड मध्ये त्यांना मोठं प्रोत्साहन मिळालं. अँड तुम्ही पाहिलं तर हा काँग्रेस ऑफ व्हिएन्ना अतिशय पाहिजे की मेटरनिच, क्लेमेन्स वॉन विदेश मंत्री होते आणि त्यांना 3 मुद्दे होते. काय मुद्दे? पहिली, दुसरं राज्य एका कुठली राज्यावर आक्रमण करू नये. दुसरा, फ्रान्स, आतापर्यंत फ्रान्सनी सराउंड करायचं म्हणजे ते बॅलन्स करायचं, म्हणजे ते राज्यावर आक्रमण करायला 10 वेळा विचार करा. आताची तुम्ही करायचं का नाही, बिकॉज ते अणुशस्त्र वापरू शकतो आणि तशीच आता हे संतुलन मध्ये ह्यांनी काय फार मजबूत राज्य करण्याची प्रयत्न केले. अँड सेकंड, तुम्ही पाहिलं तर हा सत्ता संतुलन मध्ये हे महाशक्ती एकमेकांची थ्रेट म्हणजे धोका नसावा. तिसरा, तुम्ही पाहिलं तर हा कन्झर्वेटिव्ह पॉलिटिक्स. कन्झर्वेटिव्ह म्हणजे हा ते आहे राज्य, म्हणजे हे सगळं कुठली राज्य लोकशाही राज्य नव्हती. सो हा राज्यांना ठेवण्याची प्रयत्न केले. तुम्हाला माहिती तर इथे लीडर्सची नाव दिले, बिकॉज कधी तुम्हाला मेटरनिच होते ऑस्ट्रियावरनं आणि 3 राज्याची राजा पण होते. एम्परर फ्रान्सिस वन ऑस्ट्रिया, फेडरिक विल्हेम रशियाची अलेक्झांडर द फर्स्ट होते. ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सला त्यांचे कोणी पंतप्रधान आले नव्हते, म्हणून त्यांचे परराष्ट्र धोरणाचे मंत्री म्हणजे विदेश मंत्री वायकाउंट कॅसलरे आणि प्रिन्स टॅलियंट हे लोक तिथे हा मीटिंगला होते. हा मीटिंग अतिशय आंतरराष्ट्रीय राजकारण पण आहे, बिकॉज भरपूर लोकांना वाटतं आंतरराष्ट्रीय राजकारण डिसिप्लिन म्हणजे एक अभ्यास करण्याची वेगळा विषय म्हणून हा काँग्रेस ऑफ व्हिएन्ना मधूनच सुरू झाले अशी भरपूर सिद्धांतकाची म्हणणं आहे. दुसरं, हा पिरियड मध्ये तुम्ही पाहिलं तर काँग्रेस ऑफ बर्लिन, 2 काँग्रेसेस ऑफ बर्लिन होतात. हे आपल्याला का महत्व आहे? हे 2 गोष्टींमुळे हा काँग्रेसमध्ये ते झालं.
त्याच्यामुळे पहिली महायुद्धाची अतिशय मोठा कारण झाला. आणि पहिली महायुद्ध तुम्ही विचार आपण काय एवढं महत्व दे युद्ध तिथे अख्खा तुम्ही नुसतं आधी युद्ध मध्ये वॉटरलू मध्ये तुम्ही गेलं तर कशी आणि यायचं त्या तिथे मारामारी करायचं. फर्स्ट वर्ल्ड वॉर मध्ये काय झालं, तुम्ही गरीब असले तरी नागरिकांवर पण एक हा अतिशय महत्वाची विषय आहे. का? बिकॉज नागरिकांवर पण हिंसा होऊ शकते. आधीची वेळेत नागरिकांवर काही परिणाम व्हायचा नाही. तुम्ही ते युद्धभूमी जवळ असल्याशिवाय तुम्ही लांब असलं तर तुम्हाला काय होत नाही. आता तुम्ही पहिली महायुद्ध म्हणून त्याला टोटल वॉर. त्याच्यासाठी आपल्याला हे दोन काँग्रेस ऑफ बर्लिनची महत्व आहे. पहिली बर्लिन 1878. आता बर्लिन मध्ये काय होतं तुम्ही पाहिलं तर बर्लिन जर्मनीची कॅपिटल आणि इथे तुम्ही पाहिलं तर सगळं 6 राज्यांना बोलवलं होते आणि बेसिकली बाल्कन्स म्हणून, बाल्कन्स म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे मेडिटेरेनियन सी खाली एक अतिशय जागा आहे. तिथे 4 राज्यांनी त्यांची स्वातंत्र्यासाठी मागणी केली. ग्रीस, सर्बिया, तुम्हाला सर्बिया माहिती आहे, आज पण युगोस्लाव्हियामध्ये बॉस्नियामध्ये ते मोठा तेव्हा हिंसा सर्बियाची नावं आपण ऐकतो. रुमेनिया आणि मॉन्टिनेग्रो हे 4 राज्यांनी स्वातंत्र्य आणि टर्किश वॉर म्हणून झाली. रशिया आणि टर्की 2 मोठे महासत्ते हा सत्तामध्ये युद्धाला गेले आणि त्यांची शांतीची करारसाठी जर्मनीची ऑटो वान बिस्मार्क. बिस्मार्कला काय भीती होती तर रशिया मोठं होऊ शकतात म्हणून त्यांना सो तुम्ही पाहिलं तर बेसिकली जर्मनीला रशिया अतिशय शक्तिवान या शक्तिशील होण्याची एक भीती होतं म्हणून केले. आणि इथे तुम्ही पाहिलं तर रशियाला अतिशय बिकॉज रशियाला वाटले की त्यांनी पूर्णपणे जिंकून नंतर त्यांना काही मिळालं. फ्लॉरेन्स नाइटिंगेल म्हणून तुम्ही सगळं ऐकलं असेल. हा युद्धामध्ये बल्गेरियाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. सो तुम्ही हे रिअल पॉलिटिक, तुम्ही रिअल पॉलिटिक्स म्हणजे खरी पॉलिटिक्स. रिअल पॉलिटिक एक जर्मन शब्द आहे. हा जर्मन मध्ये रिअल पॉलिटिक म्हणजे तुम्ही चाणक्य नीती याची वापर करतात. इथे त्यांनी चाणक्य नीती वापरण्याची केली. बिकॉज जर्मनी आता अतिशय शक्तिशील राज्य झाली. 1870 मध्ये त्यांनी फ्रान्सला पेक्षा शक्तिशील होण्याची न करण्याची त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सत्ता संतुलन वापरले. हा तिकडे तुम्ही पाहिलं तर बेसिकली सत्ता संतुलन सेवण्यासाठी ऑटो वान बिस्मार्क मी हे केले. आता काँग्रेस ऑफ बर्लिन दुसरा 84-85 मध्ये तुम्हाला माहिती आहे हा कशावर होते? आफ्रिकेवर, तुम्हाला एशियावर, ह्याच्यावर त्यांची वर्चस्व होते आणि वसाहतवाद म्हणजे ह्यांनी सुरू केले. हा वसाहतवाद आणि साम्राज्यवाद अतिशय मोठा हा पिरियड मध्ये युरोपियन पॉवर्स. हा जर्मनी, ब्रिटिश होते तिथे आणि आफ्रिकामध्ये बेल्जियन्स पण होते आणि आता जर्मनी पण यायला लागली. सो जर्मनीनी हा करार कशासाठी वापरलं? आफ्रिका कोणाकोणाखाली हे करून घेणं म्हणजे डिवाइड करून घेणं. आणि हा बेसिकली भरपूर मार्क्सवादी अर्थव्यवस्था विचारवंत सगळं म्हणतात अतिशय ग्रीड म्हणजे तुम्हाला मराठीत काय शब्द वापरणार आहे ग्रीड साठी? भूकंप नाही, अतिशय ह्याच्यासाठी त्यांनी वर्चस्व वसाहतवादसाठी त्यांनी एक ते राज्य त्यांच्या हातात आहे आणि त्यांची आहे म्हणलं तर त्यांच्याच होऊन जात. म्हणजे मी तुझ्या घरी येऊन हा माझ्या घर म्हणलं तर हा माझीच होऊन जात. अशी हा अतिशय असमानक होते आणि अशी अतिशय
अनजस्ट होते. आणि हा बेसिकली हा करार कशासाठी होते, दोन हे सगळ्यांना समान हक पाहिजे ते काय ते नदिया वापरण्यासाठी. आणि दुसरं त्यांनी काय केले, स्लेव्हरी. स्लेव्हरी म्हणजे स्लेव्हरीला काय म्हणणार तुम्ही मराठीत रे? स्लेव्हरी कम्प्लिटली त्यांनी अबॉलिश केली. म्हणजे ते म्हणले तुम्ही आफ्रिकन लोकांना तुमची नौकर या तुमची काय येऊ शकत नाही. ह्याच्या खाली काय झालं, जर्मनीने हा उद्योग करताना त्यांनी गोपनीय अलायन्सेस केली. अलायन्सेस म्हणजे मिलिटरी असतात. मिलिटरी म्हणजे एक काय हे ट्रिपल अलायन्स म्हणून जर्मनीनी महायुद्धाची सत्ता संतुलन मध्ये तुम्हाला गुप्तचूप करार करू शकत नाही. तो हा ट्रिपल अलायन्स ठीक आहे. आणि नंतर इटलीनी हे गुटाची आतमध्ये आले. जर्मनी आणि हा गुट 1879 मध्येच केले. आणि इटली त्यांनी नॉर्थ आफ्रिकामध्ये हरताना फ्रेंच लोक म्हणतात हा गोपनीय गुटामुळे आणि जर्मनीची हा राजकारणामुळे महायुद्धाची पहिली महायुद्धाची राज्य त्यांची सत्ता मोठा करण्याची प्रयत्न करतात आणि ते पण गोपनीय करतात आणि दुसऱ्यांना न सांगता ते अतिशय हानिकारक आहे. ह्याच्यामुळे तुम्ही पाहिलं तर महायुद्धाची वेळेत ते राहिलेला महासत्ते गुटाला काय नाव दिले होते नंतर इतिहासकाराने, नंतर ट्रिपल एंटांट. एंटांट हा फ्रेंच शब्द. एंटांट म्हणजे काय, फ्रेंडशिप. ह्याला काय करार नव्हते, ते रशिया, फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन. आणि ते हे तुम्ही पाहिलं तर बेसिकली फ्रान्स आणि रशिया एकत्र आले होते. त्यांनी एक करार केले 1904 मध्ये आणि 1904 मध्ये अँग्लो एक करार केले. एक राज्याची कशी निर्माण झाली. आपण 3 गोष्टीवर विचार करणार पुढच्या लेक्चरवर. एक, पहिली महायुद्ध, ट्रीटी ऑफ वर्सेल्स. 20 वर्ष मध्ये युरोपमध्ये काय झालं, दुसरा महायुद्ध आणि शीतयुद्ध, कोल्ड वॉर. आणि कोल्ड वॉर नंतरची आपला आंतरराष्ट्रीय व्यवस्थाची काय निर्माण आहे आणि त्याच्यामुळे राज्यावर काही परिणाम झाला. हा तिन्ही करार नंतर तुम्ही पाहिलं तर पहिली महायुद्धानंतर भरपूर डायनास्टीची समाप्त होतात आणि आधुनिक राज्यांची भरपूर राज्य स्वातंत्र्य होऊन युरोप आज कशी आहे तशी सुरू झालेला. तर इथे आपण हे समाप्त करून उद्या म्हणजे पुढच्या लेक्चर 4 मध्ये आपण 20वी शताब्दीकडे आणि आधुनिक राज्याची काय पुनर्निर्माण झाले बघू. थँक्यू.